छत्रपती संभाजीनगर शहरातील नालेसफाईचा रियालिटी चेक लोकशाही मराठीने केला। लोकशाहीची सफाई मोहीम छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचली। छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाळ्याच्या सुरुवातीला पालिकेच्या वतीने साफसफाई करण्यात येते। नाल्यांची साफसफाई केल्याने पाणी तुंबणार नाही आणि शहरवासियांचे हाल होणार नाहीत याची काळजी पालिकेने घेतली आहे। स्वच्छता स्थळावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। पाहूयात। संभाजीनगरमध्ये पावसाळ्याच्या सुरुवातीलाच नाले सफाई जी आहे ती करण्यात आलेली आहे। कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये काही ठिकाणी असे नाले आहेत ज्या ठिकाणी पावसाचं पाणी जर साचलं तर ते ओव्हरफ्लो होतं, शहरामध्ये जातं आणि त्यानंतर रोगराईसुद्धा पसरू शकते। मात्र पावसाळा सुरू होण्याआधीच महानगरपालिकेनं पोकलेनच्या माध्यमातून JCBच्या माध्यमातून साफसफाई केलेली आहे। आपण जर माझ्या मागे पाहिलं तर तुम्ही पाहत असाल नागेश्वरवाडी परिसरातील या नाल्या तुम्हाला दिसत असतील, स्वच्छ करण्यात आलेल्या आहेत। या ठिकाणी जो काही गाळ साचलेला होता तो बाजूला टाकण्यात आलेला आहे आणि त्यासोबतच जे पाणी जातं आहे ते पाणी जाण्यासाठी मार्ग मोकळा करून दिलेला आहे। म्हणजे जरी जोरदार पाऊस पडला तरी या ठिकाणी पूर्णपणे पाणी जे आहे ते जाईल, पाणी अडणार नाही आणि त्यानंतर या नाल्याची तुंबई होणार नाही। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर हे पाणी वाहताना पाहतोय आपण, मात्र काठावर जो आहे तो कचरा टाकण्यात आलेला आहे। दुसरीकडे आपण मागची बाजू जर पाहिली तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल जे गवत आहे ते गवतही काढण्यात आलेलं आहे। कारण गवतामध्ये सुद्धा बऱ्याचदा वाहून जाणारा कचरा अडकतो आणि त्यानंतर पाणी तुंबतं, गटार तुंबतात, नाले तुंबतात आणि त्याचं पाणी हे बाहेर जातं। त्यामुळं पाणी या पावसाळ्यात साचणार नाही असं आश्वासन जे आहे त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी देखील दिलेलं आहे। तर दुसरीकडे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच साफसफाई केल्या कारणानं या पावसाळ्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये कुठल्याही प्रकारे पाणी तुंबणार नाही आणि शहराला याचा त्रास होणार नाही। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।